अरे चैतन्य, ये बस. ए, पाणी पिणी घेणार आहेस का? एक एक काम करतो, मी पॅक बनवतो त्यासाठी. काय रे, काय आलं? नाही नाही नको मला. हे घे रे. नाही रे नको. बरं, काय झालं ते सांग. अरे काय सांगू. रात्री माझ्या खुशीत असताना अचानक तिचं माजरीत रूपांतर झालं. कुठूनही कुठंही फेकलं तरी आजच्या आज पायावर उभं राहणाऱ्या मांजरी. आणि पोत्यात गाडीतून कितीही दूर जाऊन सोडलं ना तरी अचूक नेमकेपणाने घरी येणारी. काय आलं? हे सगळं मला कसं माहिती? हे बघ, जरी ती तुझी बायको असली ना, ती माझी चांगली मैत्रीण आहे. तिनेच मला सांगितलं. पुढे काय झालं तेच बोल. काय करू रे. असंही नाही की मी प्रयत्न नाही करत आहे, पण तिला जे हवं आहे ते मला नको आहे. आता कालचीच गोष्ट घे ना. तिने माझे कान चाटले, गाल चाटले, पंजा पालता करून ओला केला, नंतर सगळं अंग चाटून स्वच्छ केलं घराप्रमाणे. आताशा पोत्यात भरून जंगलात सोडून येत नाही ना मी तिला. कंटाळलाय. कदाचित ती तुझ्या आधी घरी येत असेल याची भीतच वाटत असेल तुला. भीती असे. अरे चैतन्य, तुला कळत नाहीये. कसं आहे ना, ती जे काही म्हणते ना तू त्याचा चुकीचा अर्थ घेतोस. तुला असं वाटत असेल तिला जे काही हवं आहे ते जे काही सेक्स, शारीरिक संबंध, तसं नाही आहे रे. एक काम कर ना, तू तिचा नवरा होण्यापेक्षा ना तिचा मित्र होऊन बघ, तेव्हा तुला कळेल. मित्र मित्र बघतो, प्रयत्न करतो. बरं चल, येतो. ठीक आहे.